नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। काल आपण करंट अफेअर्सचे बघू शकता की थिअरी बघितली होती 1 ते 15 मे दरम्यानची। आजच्या लेक्चरला आपण त्या 15 दिवसाचे बघू शकता एमसीक्यूज बघणार आहोत। 1 ते 15 मे चालू घडामोडीचे जे महत्त्वाचे एमसीक्यूज आहेत जे आयोगाच्या पॅटर्नवर आहेत सर्व। आयोग जे प्रश्न विचारते त्याच प्रश्नाला बघू शकता एनालिसिस करून आम्ही प्रश्न बनवलेले आहेत। काल जे थिअरी जे बघितली नसेल विनंती असेल की त्यांनी बघावी। प्लस इथून पूर्वीचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 4 महिन्याचे करंट अफेअर्सची सिरीज आम्ही ऍड केलेली आहे प्लेलिस्टमध्ये। ती पण पाहून घ्यावी। येणारे जे परीक्षा आहेत तुमच्या राज्यसेवा, संयुक्त गट ब क, तसेच तलाठी भरती पण होणार आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट महानगरपालिकेच्या भरती पण आहेत, तिथं पण बघू शकता की हे सगळे करंट अफेअर्स तुम्हाला डायरेक्टली 100 1000 पानं कुठं वाचत बसणार, त्यापेक्षा ह्याच लेक्चरचा डायरेक्टली तुम्ही यूज करून घ्या। चला आपण डायरेक्टली कमी वेळेत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करू। चला प्रश्न क्रमांक 1 वर येऊ। अलीकडे शाहिद रजाई हा शब्द चर्चेत आला आहे, तो कोणत्या ठिकाणाचे प्रतीक आहे? दक्षिण इराणमधील एक बंदर, उत्तर सिरियामधील एक क्षेपणास्त्र चाचणी स्थळ, तेहरानमधील एक ऐतिहासिक स्मारक, इराकमधील एक लष्करी तळ। तिथं बघू शकता की काहीतरी इंटरनॅशनल घडामोडी झाल्यात आणि आतंकवादी लोकांचा आणि हे बघू शकता की न्यूक्लिअर जे आहे साईट अमेरिकेने निर्बंध लावले की इराणमध्ये हे झालं नाही पाहिजे तसं, आणि म्हणून बघू शकता की एक कुठेतरी इराण चर्चेत होता। आणि जो शाहिद रजाई आहे दक्षिण इराणमधील एक बंदर आहे, जसं आपला JNPT आहे। लास्ट टाइम पण वाधवान बंदराबद्दल बोललो की वाधवान बंदर बनणार आहे 2032 का 34 पर्यंतचं काम होणार आहे आणि टॉप 10 बंदरामध्ये होणार आहे। त्याच प्रकारे मग महाराष्ट्रामध्ये मुंबई बंदर झाला, JNPT झाला आणि वाधवान तिसरा होईल। यस। नेक्स्ट, कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने परिसंस्थेच्या पुनर्संचनाचे निरीक्षण सुधारण्यासाठी एम फॉर नेचर उपक्रम सुरू केला? संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, जागतिक वन्यजीव निधी, अन्न व कृषी संघटना या आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ। डायरेक्टली आन्सर बघूया की अन्न व कृषी संघटना, फूड अँड ॲग्रिकल्चर FAO ऑर्गनायझेशन। काय हे एम फॉर नेचर इनिशिएटिव्ह? यस, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन। सेकंड, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन केव्हा स्थापन करण्यात आला होता? काल आपण शिकलो जागतिक स्वातंत्र्य पत्रकार दिन कधी असतो? 3 मे प्रत्येक वर्षी। पण बघा प्रश्न कसा विचारलेला आहे, आपण काही प्रश्न आपण बघू शकता की डायरेक्टली फक्त तेवढंच लक्षात ठेवतो आणि बाकीचं लक्षात नाही ठेवत, मग असे वन लाइनर्समध्ये येतात आणि हा कुठेतरी आउट ऑफ द बॉक्स नाही। कालच आपण न्यूजमध्ये कव्हर केलं पण लोकांचं लक्षात नाही राहत की काय लक्षात ठेवायचं, म्हणून हा कुठेतरी वेगळा प्रश्न घेऊन आलेला आहे। 3 मेला जो झाला स्वातंत्र्य हे जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन, त्याचा थीम पण बघू शकता आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड थीम होता। आणि जे आपण साजरं ते विंडोक डिक्लेरेशनने आपण बघू शकता। विंडोक डिक्लेरेशन 1991ला विंडोक डिक्लेरेशन नामिबियामध्ये झाला आणि 1993ला पहिल्यांदा बघू शकता की स्वातंत्र्य दिन जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे आपण साजरा करण्यात आला। चला क्लिअर। नेक्स्ट, रेल्वे सुरक्षेला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाने छोटा भीम सोबत सहकार्य केले? छोटा भीम कार्टूनचं नाव आहे। मग कुठला रेल्वे डिपार्टमेंट आहे त्यांनी ज्या रेल्वे सेफ्टीला प्रमोट करण्यासाठी हे केले? उत्तर रेल्वे, दक्षिण रेल्वे, पश्चिम रेल्वे, पूर्व रेल्वे। तर याचं उत्तर आहे पश्चिम रेल्वे। पश्चिम रेल्वेचं हेडक्वार्टर्स आपल्याला माहीत असेल चर्चगेट, मुंबई। सेंट्रल रेल्वेचे CSMT। यस। कोणत्या राज्य सरकारने व्यापारी समुदायांच्या सन्मानार्थ 5 मे हा दिवस व्यापारी दिन म्हणून घोषित केला? केरळ, तमिळनाडू, बिहार, उत्तराखंड। यस, हे काल पण आपण शिकलो आणि याचं योग्य उत्तर आहे तमिळनाडू। यस। आणि तमिळनाडूचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत कोण आहेत? MK स्टॅलिन। लक्षात ठेवायचं, खतरनाक नाव आहे आणि एकदम MK स्टॅलिन। यस। चला नेक्स्ट प्रश्नावर जाऊ। विमा क्षेत्रात AI आधारित नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणी देशव्यापी हॅकेथॉनची पहिली आवृत्ती सादर केली? LIC, HDFC लाईफ, ICICI प्रुडेन्शियल, SBI लाईफ इन्शुरन्स। म्हणजे विमा क्षेत्रात AI आधारित हॅकेथॉन कोणी हे केलेलं आहे, ऑर्गनाईज केलेलं? तर SBI लाईफ इन्शुरन्स। यस। इन्शुरन्स आता कसं झालं माहिती आहे का, बँकचा एक महत्त्वाचा बघू शकता उत्पन्नाचा स्रोत झालेला आहे, कारण आपण स्वतःचा पण इन्शुरन्स घेतो। जर तुम्ही कुठल्या तरी कंपनीत काम करत असाल तर तिथं पण बघू शकता हेल्थ बेनिफिट भेटतात, मग कुठली तरी इन्शुरन्स कंपनी तिथं पण येते। जर गाडी घ्यायचं असेल आपल्याला तर गाडीवर कंपल्सरी आहे की भारतात जर तुम्हाला गाडी जर रोडवर टाकायची असेल तर इन्शुरन्स कंपल्सरी आहे प्रत्येक गाडीला।
इन्शुरन्स जर नसेल, इन्शुरन्स संपला असेल तर डायरेक्ट आपल्याला फाईन बसतो. म्हणून बघू शकता इन्शुरन्स कंपनी कुठेतरी बघू शकता एक उत्पन्नाचा स्रोत आहे सगळ्या बँकसाठी. 2025च्या NBA फायनल दरम्यान कोणता देश पहिल्या बुडेक्स NBA हाऊसचे आयोजन करणार आहे? बास्केटबॉल असतं NBA म्हणजे. युनायटेड स्टेट्स, कॅनडा, भारत, ऑस्ट्रेलिया. म्हणजे सर्वात जास्त कुठं खेळला जातो? युनायटेड स्टेट्समध्ये. पण कुठल्या कंट्रीमध्ये फर्स्ट एव्हर बुडेक्स होणार आहे? तर भारत. हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न होता आणि कुठेतरी भारत हे जो आन्सर आहे म्हणून हा घेण्यात आला होता आणि हा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. येस, NBA जे आहे जे फायनल होस्ट करणारे फर्स्ट एव्हर बुडेक्स NBA हाऊस ड्युरिंग द NBA फायनल्स. बुडेक्स जे हाऊस आहे फर्स्ट जे कुठे होणार आहे? भारतामध्ये. चला नेक्स्ट. अनाहत सिंग 9 ते 17 मे दरम्यान शिकागो येथे स्पर्धा करणार आहे. अनाहत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? असे प्रश्न आयोग विचारतो. पण अशा प्रश्नामध्ये एकच प्रश्न नाही विचारत, 4 स्पोर्ट्समॅन देतात आणि तिचे 4 स्पोर्ट्स. कुठला प्लेयर कुठल्या खेळाशी संबंधित आहेत असे देतात. मग अनाहत सिंग चर्चेमध्ये होते, मध्ये कुठल्या प्लेयर हे जे संघटित आहेत? टेनिस, स्क्वॉश, बॅडमिंटन, क्रिकेट. तर अनाहत सिंग हे स्क्वॉश बघू शकता ह्या खेळाशी संबंधित आहेत अनाहत सिंग. यस, क्लिअर. चला नेक्स्ट प्रश्न. कोणत्या राज्याने 2025 मध्ये स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजनेअंतर्गत शहरी विकासासाठी 2204 कोटी मंजूर केलेले आहेत? महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार. आता डोळे बंद करून महाराष्ट्र ऑप्शनमध्ये म्हणून महाराष्ट्र मार्क करू नका. स्वर्णिम जयंती सारखं म्हणजे आपल्या इकडे काय झालंच नाही काहीतरी गोष्ट. मग हे कुठलं राज्य आहे? गुजरात. येस, महाराष्ट्रात बघू शकता की सध्याचं मंत्रिमंडळ पण थोडं अस्थिरसारखं वागते आणि कुठंतरी एक वादग्रस्त विधानामुळे एक मंत्री चर्चेत होते आणि तेच बघू शकता की त्या मंत्रींना कृषीवरनं हटवून आता सध्या आपण बघू शकता की क्रीडा मंत्रालय देण्यात आलेलं आहे. आणि ते कशासाठी वादत होते? तर रमी खेळत होते विधानसभेमध्ये आणि भरपूर सारे जोक्स आणि सोशल मीडियावर सर्व फिरत आहेत आणि कुठंतरी एवढ्या सिनियर मंत्रींनी असं वागणं हे असंवेदनशील आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथं शाहू फुले आंबेडकरांचा आपण वारसा जपतो तिथं असे प्रकार होणं म्हणजे हे महाराष्ट्रासाठी दुर्दैव आहे. आणि म्हणून बघू शकता की आपण लोकप्रतिनिधी कसे निवडतो हे आपणच निवडून दिलेले आहेत म्हणून त्यांना नावं ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे. हे दिस ऑल रिस्पॉन्सिबिलिटी लाईज टू द पब्लिक. येस, म्हणून इथं पुढे जे आपलं नेतृत्व असेल ते तुम्ही बघू शकता की थोडं डोकं ओपन करून आणि परफेक्टली आपल्याला निवडायचं आहे. चला नेक्स्ट. फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन ब्युरो FSIB ने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे नवीन CMD म्हणून कोणाची शिफारस केली? आता बघू शकता की इथं प्रत्येक प्रकारचे मी करंट अफेअर्स घेऊन असतो. हा इकॉनॉमी रिलेटेड करंट अफेअर्स आहेत आणि इकॉनॉमी रिलेटेड असे जर करंट अफेअर्स असले शक्यतो वाचत नाहीत कारण बोलतो की बँकिंग अवेअरनेसमध्ये बँकच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात. पण MPSC कधी कधी इकॉनॉमिक्स ह्या विषयाच्या 15 प्रश्नांमध्ये पण करंट अफेअर्स टाकून जाते म्हणून इम्पॉर्टंट आहे ते पण शिकणं. अमित मिश्रा, RR सिंग, संजय जोशी, प्रदीप शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे संजय जोशी. येस, CMD झालेले आहेत ओरिएंटल इन्शुरन्सचे. येस, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. येस, त्याचे बघू शकता मी बोललो इन्शुरन्स कंपनी भरपूर महत्त्वाच्या आहेत. हॅकेथॉन SBI लाईफ इन्शुरन्सने आयोजित केलेलं होतं. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी ते संजय जोशी यांची CMD पदी निवड झालेली आहे. चला नेक्स्ट. भूगर्भीय आणि सामरिक महत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या किराणा टेकड्या कोणत्या देशात स्थित आहेत? भारत, पाकिस्तान, चीन, नेपाळ. हे काल पण आपण हे केलं आणि काल डिस्कस केलं ऑपरेशन सिंदूरचं आपण डिस्कशन करत होतो. पहलगाम अटॅक नंतर जे बदला आपण घेतला 7 मेला त्या रिलेटेड. पण प्रश्न बघू शकता की जर तुम्ही पूर्ण वाचलंच नसेल तर डायरेक्टली असा भूगोलमध्ये प्रश्न पडू शकतो. मग तुम्हाला वाटेल की हा विचारलाच कशाला? मग कुठेतरी किराणा नावावरून मग तुम्हाला वाटेल की भारतातच असणार कुठेतरी, मग तुम्ही भारत मार्क करून टाकणार. पण ह्याचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. किराणा हा बघू शकता चर्चेत होता कारण आपण ड्रोन अटॅक केलेला होता आणि तिथं असं न्यूज होती की तिथं जे हे आहेत न्यूक्लिअर साईट आहेत की पाकिस्तानचे, तिथं आपण ड्रोन अटॅक केलेला. त्याच टेकड्याला आपण काळा पर्वत असं म्हणून पण आपण ओळखला जातो, ब्लॅक माउंटन म्हणून किराणा पर्वतालाच. येस, नेक्स्ट. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे मुख्यालय कुठे आहे? FATF. जर कोणतरी जर बघू शकता इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनवरनं जर तुम्हाला इकॉनॉमीसाठी पैसे भेटले असेल, IMF कडून फंड पास झाले असतील सर्व,
पण तुम्ही बघू शकता की ते स्वतःच्या इकॉनॉमीला तुम्ही हे न करता कुठंतरी टेररिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये फंड हे करताय, काहीतरी वेगळंच बरबाद करताय. तर आपण ते FATFच्या ग्रे लिस्टमध्ये बघू शकता टाकलं जातं त्या देशाला, आणि ग्रे लिस्टमध्ये टाकल्यावर निर्बंध येतात. मग इंटरनॅशनल बघू शकता संस्थेकडून त्यांना पैसे घेण्यावर, लोन घेण्यावर भरपूर त्रास होतो. मग असं जे FATFचं जे काम आहे त्याचं जे हेडक्वार्टर्स आहे ते कुठे आहे? जेनिवा, लंडन, पॅरिस, ब्रुसेल्स. तर याचं योग्य उत्तर आहे पॅरिस. यस, लक्षात ठेवायचं आहे FATFचं पॅरिस. तसेच युनेस्कोचं पण जे हेडक्वार्टर्स आहे ते पॅरिसमध्ये आहे. आणि युनेस्को पण चर्चेत आहे कारण छत्रपतींचे आपले जे किल्ले आहेत त्यांना युनेस्कोचा दर्जा भेटलेला आहे. एकच किल्ला आहे जो महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तो तामिळनाडूमध्ये आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे जिंजी. हे आपण जेव्हा बघू शकता, जेव्हा जुलै महिन्यातलं जे करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत त्यात आपण ते डिस्कस करणार आहोत. सध्या आपण मे महिन्यात आहोत. चला नेक्स्ट. नुकतेच 30 वर्षाच्या अनुपस्थितीनंतर गंगा नदीत कोणत्या प्रजातीच्या कासवांना पुन्हा आणण्यात आले आहे? 30 वर्षांच्या अनुपस्थितीत. हिरवे समुद्री कासव, ऑलिव्ह रिडले कासव, रेड क्राउंड रूफ्ड कासव या हॉक्सॉल कासव. तर याचं योग्य उत्तर आहे रेड क्राउंड रूफ टर्टल. ऑलिव्ह रिडले टर्टल ऑलरेडी आहेत आणि जे ओडिसाच्या किनाऱ्यावर पण आपल्याला बघू शकता भेटतात हे सर्व. रेड क्राउंड रूफ टर्टल, रेड क्राउंड रूफ टर्टल, लाल कलर लक्षात ठेवायचा आहे गंगा नदीत. आता गंगा नदीचं कसं आहे? गंगा नदी बघू शकता गंगोत्री ग्लेशियर, गंगोत्री हिमगुंड आहे, तिथून भगीरथ नावाने येते. आणि त्याच्यानंतर अलकनंदा, हे दोन नदी, अलकनंदा रुद्रप्रयागवरून येते. हे दोन नदी बघू शकता इथं संगमला भेटतात आणि तिथून मग ह्या दोघांचा संगम आहे. हा संगमचं नाव आहे देवप्रयाग. हे सर्व उत्तराखंडमध्ये आहे. देवप्रयाग इकडे भेटल्यावर ह्या दोन नदीचा एकत्र जे फ्लो होतो त्याला आपण बोलतो गंगा. लक्षात ठेवायचं आहे. मग याचं जे मेन उगमस्थान आहे गंगोत्री ग्लेशियर आपण बोलतो. आणि गंगा रिव्हर सिस्टममध्ये असंच आहे की यमुना नदी पण आहे, जे यमुनोत्री ग्लेशियरमधून निघते. आणि 4 धाम यात्रेमधले हे तीर्थस्थळ आहेत, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. आणि प्रत्येक बघू शकता स्थानावरनं एक नदी कुठं ना कुठं तरी येते. आणि बरेच बघू शकता मग गंगा आणि यमुना, तर गंगा नदी जाते, मग यमुना दिल्लीवरनं होऊन गंगा, यमुना आणि सरस्वती लुप्त झालेली नदी आहे. हे कुठंतरी बघू शकता, हा समजा यमुना नदी आहे. हे गंगा यमुना एकत्र येतात प्रयागराजला. आणि जर प्रयागराज आत्ता पण सध्या न्यूजमध्ये आहे कारण प्रयागराजमध्ये आलेला आहे पूर, जे उत्तर प्रदेशला आहे, महाकुंभ पण झाला. आणि मग प्रयागराज आणि गंगा बघू शकतात की त्याच्या पहिले असते काशी विश्वनाथ म्हणजे वाराणसी, बनारसमध्ये पण जी नदी दिसते ती गंगा असते. यमुना बघू शकता दिल्ली नंतर जी जाते नंतरला ती मथुरामध्ये, वृंदावनला, कृष्ण जन्मभूमी आहे. म्हणजे या तीर्थस्थळावरनं या सगळ्या नदी जातात. आणि मग ॲट द एंड बांगलादेशमधनं खाली बे ऑफ बंगाल, असं गंगा नदीचं हे आहे. आणि तिथं कुठलं सध्या कासव टाकण्यात आलेले आहेत? रेड क्राउन रूफ्ड कासव. चला, भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याच्या बदल्यात पाकिस्तानने कोणता करार मागे घेतला आहे? लाहोर जाहीरनामा, शिमला करार, ताश्कंद करार, कराची करार. हे असं काय प्रकार झाला नाही. इट्स शिमला करार 1972ला झालेला. पाकिस्तानचे जेव्हा 2 तुकडे करण्यात आले इंदिरा गांधी यांनी, मग शिमला करार झाला. शिमला करार अंतर्गत 2-3 पॉईंट सांगतो की जे LOC आहे, LOCला आता बघू शकता बॉर्डर मानली जाईल. LOC आपलं बघू शकता. आणि तिथं POK जे आहे, जे आपलाच ऑक्युपाईड आहे. जर शिमला करार परफेक्टली केला असता तर कदाचित POK तेव्हा घेता आला असता आपल्याला, कारण त्यांचे 70,000 सैनिक आपल्याकडे होते आणि आपण त्या बदलीत आपण त्यांना असंच देऊन टाकलेले आहेत. मग इकडे कुठेतरी बघू शकता थोडंफार डिप्लोमॅटिक चुकी झाली आहे. शिमला करारामध्ये POK आपल्याला मागून घेतला पाहिजे होता. आत्ताच आपण एक सुवर्ण संधी हुकलेली आहे ऑपरेशन सिंधू नंतर, नाहीतर आपल्याला POK पण घेता आला असता आणि परत पाकिस्तानचे 2-3 तुकडे करण्याचा यश झाला असता. पण कुठंतरी भारताचे बघू शकता ग्रोईंग GDP आहे, म्हणून आपल्याला इंटरनॅशनल प्रेशर पण होता. मग ते सर्व पण आपल्याला थोडंफार बॅलेन्स करणं आपल्याला योग्य हे होतं. चला, शिमला करारमध्ये हेच लक्षात ठेवा की इंदिरा गांधी होत्या तेव्हा. आणि बघू शकता की सगळे दिलेले ईस्ट पाकिस्तानचं बांगलादेश झाला. आणि LOCला मेन ॲक्च्युअल हे मानलं जाईल. आपले जे आपण जे कब्जा केलेला ते परत पुन्हा त्या देशाला द्यायचं आहे. त्यांनी काहीच नाही केलेलं, आपणच त्यांचं घेतलेलं. आपल्या ज्या टँक तोफ आहेत ते अटारी क्रॉस करून लाहोरपर्यंत पोहोचलेले आहेत, म्हणून जेवढे आपण घेतलेले तेवढे रिटर्न द्यायचे असं झालं. म्हणजे शिमला करारमध्ये आपण
1971चं युद्ध जिंकून पण कुठेतरी शिमला करारामुळे मागे झालो असं काही काही लोकांचं मत आहे. येस, आणि ज्याचं हे आहे आपलं ॲनालिसिस. चला, विष्णू प्रसाद ज्यांचे नुकताच निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? ॲथलीट, राजकारणी, अभिनय, वकील. विष्णू प्रसाद, हा तर विष्णू प्रसाद होते ॲक्टर, ॲक्टिंगशी हे होते, अभिनय जे अभिनेता होते त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे मे महिन्यात आणि ते भरपूर न्यूजमध्ये होते. चला, महिला सक्षमीकरणासाठी 2 कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा उद्देश कोणत्या राज्य सरकारने महिला संवाद मोहीम सुरू केला आहे? उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, राजस्थान. तर डायरेक्टली आपण बघू शकता ह्याचं योग्य उत्तर आहे बिहार. लक्षात ठेवायचं, जे असं काय काय मोहीम जे होते, समजायचं की असल्या मोहीम कुठल्या तरी राज्यात चर्चेत आहे तर त्या राज्याचं इलेक्शन येणार आहे. आणि सध्या बिहारचं इलेक्शन बघू शकता येणारच आहे, याच वर्षी आहे बिहारचं इलेक्शन. म्हणून बिहारमध्ये भरपूर सारा फंडिंग पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बजेटमध्ये पण आपल्याला बघायला भेटेल. भरपूर साऱ्या योजनाचं डिक्लेरेशन पण असेल आणि भारताचं बघू शकता अंतर्गत राजकारण पण जोरात पेटलेलं आहे. भाषावादमध्ये पण बिहारचे काय काय खासदार, यूपीचे काय काय खासदार डायरेक्ट नावं ठेवतात, कारण इलेक्शन पण चर्चेत आहेत ना. मग कुठेतरी त्यांना हे वाटलं पाहिजे की आपल्या लोकांना सपोर्ट करतायत बिहार आणि हे सगळे तेथे राजकारणी, म्हणून हे सगळं चाललेलं आहे. येस. कोणी प्रकाश मगदूम यांची NFDCचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? अमित शाह, प्रकाश जावडेकर, नरेंद्र मोदी, अनुराग ठाकूर. प्रकाश जावडेकर तर सध्या नाहीत. अमित शाह, नरेंद्र मोदी तर डायरेक्टली रिक्रुटमेंट करत नाहीत आणि मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ NDFC फायनान्स रिलेटेड आहेत. मग कोण असतील? अमित शाह तर होम मिनिस्टर आहे, मग डायरेक्टली राहिले कोण? अनुराग ठाकूर. येस, असंच लॉजिक लावायचं असतो एकतरी प्रश्नांमध्ये पण. नियुक्ती कुठल्या ह्याच्यामध्ये झालेली आहे? NFDCचे फायनान्शियल रिलेटेड आहे. नरेंद्र मोदी. तुम्हाला वाटेल जर ह्याच्यात निर्मला सीतारामन दिलं असतं ऑप्शन तर कुठंतरी कन्फ्युजिंग झालं असतं, पण हे होम मिनिस्टर आहेत. प्रकाश जावडेकर तर सध्या ॲक्टिव्ह नाहीत आणि बघू शकता की नरेंद्र मोदी आणि अनुराग ठाकूर या दोनमध्येच फक्त डाऊट होता, मग अनुराग ठाकूर इज द करेक्ट आन्सर. 2025 मध्ये मुख्यमंत्री विष्णू देव यांनी कोणत्या राज्यात पहिला AI डेटा सेंटर पार्कचे उद्घाटन केले? आता मुख्यमंत्री विष्णू देव काढलं तर 2025 मध्ये कोणत्या राज्यात पहिल्या AI डेटा सेंटर पार्कचे उद्घाटन केले असा प्रश्न पण बनतो. पण तुम्हाला जर करंट अफेअर्स मी शिकवताना पण बघू शकता प्रत्येक न्यूज त्या राज्याच्या मुख्यमंत्री सकट शिकवतो. मग कधी कधी असे प्रश्न आले, नुसतं तुम्हाला माहित असेल की विष्णू देव कुठल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे, प्रश्न वाचायची गरजच नाही डायरेक्टली. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे करा. गुजरातचे पण नाही आहेत विष्णू देव. राहिलं कर्नाटक आणि छत्तीसगड. आता विष्णू देव कर्नाटकचे आहेत का? नाही आहेत, ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. यस. आणि कर्नाटकमध्ये कशाला राज्यात पहिला AI डेटा सेंटर? हे सगळं नाही, छत्तीसगड आणि हे सर्व राज्यात हे होतं. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्यात पहिला डेटा AI सेंटर पार्कचे उद्घाटन झाले? छत्तीसगड. दशकभराच्या कारकिर्दीनंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या कोणत्या प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली आहे? ODI, T20, टेस्ट क्रिकेट, IPL. हे मे महिन्यातला न्यूज असल्यामुळे असा प्रश्न आहे, पण ह्याचा योग्य उत्तर आहे टेस्ट क्रिकेट, कसोटी क्रिकेट. आता हा प्रश्न असा येऊ शकतो की रोहित शर्माने कोणत्या प्रकारामधून निवृत्ती जाहीर केलेली आहे आणि याच्यात ऑप्शन असे दिले जातील आणि मग परत ह्याच्यापैकी राईट विचारलं जाईल की 1 आणि 2, 2 आणि 3, 1 आणि 3 आणि सगळेच ऑल तर नसणार. टेस्ट क्रिकेटमधनं दिली आहे, प्लस T20 वर्ल्ड कप जिंकल्याबरोबर विराट कोहली असतील आणि रोहित शर्मा या दोघांनी निवृत्ती जाहीर केली होती. म्हणजे योग्य आन्सर 2 आणि 3 असा प्रश्न बनवू शकतो. हा डायरेक्टली मे महिन्यातला होता म्हणून वन लाईनर प्रश्न बनवलेला आलेला आहे. चला, चर्चेत होते म्हणून आपण काल डिस्कस पण केलेलो. भूतानमध्ये 5000 मेगावॉट जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांशी सामंजस्य करार झालेला आहे? भूतान हा देश पहिले आहे कुठं ते लक्षात घ्यायचं आहे. भूतान बरोबर भारताच्या वर आहे आणि भूतानची राजधानी थिम्पू लक्षात ठेवायचं आहे. भूतान पॉवर कॉर्पोरेशन आणि अदानी समूह, ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि अदानी, भूतान एनर्जी कॉर्पोरेशन आणि टाटा पॉवर, ड्रक ग्रीन पॉवर कॉर्पोरेशन आणि टाटा. तर याचं योग्य उत्तर आहे ड्रक ग्रीन पॉवर आणि अदानी. बघू शकता अदानी मागच्या 4-5 वर्षात कोविड नंतर जास्तच चर्चेत आहे. पहिले रिलायन्स एनर्जी होती मुंबईत, ते अदानीकडे फॉरवर्ड केली. त्याच्यानंतर थोडं शेअर मॅन्युप्युलेटिंग झाल्यानंतर बघू शकता अदानी सर्वात रिचेस्ट मॅन झाले भारताचे त्यात तत्काल ह्याच्यासाठी. मग कुठंतरी बघू शकता मेहनत पण आहे आणि थोडं सेंट्रल गव्हर्नमेंटचा 100% पाठिंबा आहे. विदाऊट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पाठिंब्याशिवाय कोण बिझनेसमॅन मोठा होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला किती तुमचं इकॉनॉमीचा नॉलेज आहे त्याच्यावर तुम्ही स्वतः ॲनालायसिस करा.
SBI ने येस बँकेतील किती हिस्सा SMBC ला विकला आहे? 10.78, 13.19, 23.97, 888. तर याचं योग्य उत्तर आहे 13.19. येस. हाऊ मच स्टेक डिड SBI divest इन येस बँक टू SMBC? येस. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणाला 2025चा युनेस्को गुइलेर्मो कॅनो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य पुरस्कार मिळाला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. गुइलेर्मो कॅनो जो वर्ल्ड प्रेस फ्रीडम हे आहे, वर्ल्ड प्रेस फ्रीडम आपण बघू शकता की त्याच्यावर पण प्रश्न असू शकतो. आपण साजरा केलेला होता, त्याच्यावर नंतर आपण डिस्कस करू. हे हा पुरस्कार कोणाला भेटला? द न्यूयॉर्क टाइम्स, ला प्रेन्सा, द गार्डियन, ली मॉन्डे. गार्डियनला पहिले भेटलेला होता म्हणून तो आन्सर असणारच आहे. माताचं जे उत्तर आहे ला प्रेन्सा. लक्षात ठेवायचं, ला प्रेन्सा. हा पण प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो. यस. नेक्स्ट. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल इज द डी फॅक्टो बॉर्डर बिटवीन इंडिया अँड विच कंट्री? ऑपरेशन सिंदूरमध्ये LOC, LAC सगळंच हे होतं. LOC तर आपल्याला माहिती आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आहे. मग लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे वास्तविक नियंत्रित देश ते पाकिस्तान, चीन, भूतान या बांगलादेश बरोबर आहे. तर बट ऑब्विसली हे चायना बरोबर आहे. लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल LOC म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल जे भारत पाकिस्तानच्या मध्ये आहे आणि लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ते भारत चीनच्या मध्ये आहे. चला, चीन बरोबर 62 मध्ये लढाई झाली, एवढं पण लक्षात ठेवा. टेकन 8 मध्ये गुराशिस सोल सिंग आणि शुभम खोरवाल कोणत्या कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करतील? 17वी जागतिक ई स्पोर्ट चॅम्पियनशिप, ब्रिक्स ई स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025, आशियाई ई स्पोर्ट चॅम्पियनशिप 2025, आंतरराष्ट्रीय ई स्पोर्ट्स लीग. तर हे डायरेक्टली आपल्याला हे ब्रिक्स मध्ये बघू शकता. ब्रिक्स ई स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये भारताचे नेतृत्व करणार आहेत सोल सिंग, गुराशिस सोल सिंग अँड शुभम कोरवाल. यस. टेकन 8. इतिहासात पहिल्यांदाच 2025च्या संयुक्त राष्ट्र वैशाख दिनानिमित्त एका विशेष प्रदर्शनासाठी भारतातील डॅश येथील पवित्र बुद्ध अवशेष व्हिएतनामला नेले जाणार आहे. वाराणसी, नागार्जुनकोंडा, बोधगया, सारनाथ. परत प्रश्न वाचूया. इतिहासातील पहिल्यांदा 2025च्या संयुक्त राष्ट्र वैशाख दिनानिमित्त एका विशेष प्रदर्शनासाठी भारतातील कुठे येथील पवित्र बुद्ध अवशेष व्हिएतनामला घेऊन जाणार आहेत? म्हणजे अशा कुठल्या स्थानातले बुद्ध अवशेष आहे? तो इट इज सारनाथ. सारनाथ बघू शकता वाराणसीच्या जवळच आहे. वाराणसीला जर तुम्ही ट्रिपला जात असाल तर सारनाथसाठी पण लगेचच जाऊ शकता. 1-1.5 तासाचाच तिथून रस्ता आहे, ऑटो भेटू ते भेटतात. आणि सारनाथमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की जे भारताचं जे एम्बलम आहे, जे IPS साठी आपल्याला भेटलं, 1 रुपयाच्या कॉईनच्या पाठी पण आहे, ते जे आहे ते सारनाथ लायन एम्बलम, जे नॅशनल एम्बलम आपण यूज करतो ते सारनाथमध्येच आहे ॲक्च्युली. ते 4 लायन आणि हे सर्व अशोकाशी रिलेटेड आहेत. जगातील सर्वात शक्तिशाली चुंबक असेंबल करणारा आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर प्रकल्प कुठे स्थित आहे? अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर डायरेक्टली आहे बघू शकता फ्रान्स. थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर इंटरनॅशनल प्रोजेक्ट बेस्ड. यस. सर्वात पॉवरफुल मॅग्नेट. आता पॉवरफुल मॅग्नेट आहे. मागच्या वर्षी एक हे होता की आर्टिफिशियल सूर्य कुणी बनवला? आर्टिफिशियल जे आहे म्हणजे सूर्य, तो चायनाने बनवलेला होता. ते पण एक तरी लक्षात ठेवलं पाहिजे, ते चर्चेत होतं. नेक्स्ट. नुकतेच विज्ञान तंत्रज्ञान विभागाने त्यांच्या 55वा वर्धापन दिन साजरा केला आहे. सध्या कोण केंद्रीय विज्ञान व मंत्री राज्यमंत्री आहेत? यस. कारण डायरेक्ट मंत्री नाहीत म्हणून राज्यमंत्री आहेत, केंद्रीय आहे म्हणून डायरेक्टली विचारलेलं आहे. विज्ञान तंत्रज्ञान नॅशनल टेक्नॉलॉजी डे कुठे गेला? हु इज द फाउंडेशन अँड रिसेंटली डिपार्टमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेलिब्रेटेड. ओके. डिपार्टमेंट ऑफ स्टेट फॉर द सायन्स कोण आहेत सध्या? यस. डॉक्टर जितेंद्र सिंग. लक्षात ठेवायचं, डॉक्टर जितेंद्र सिंग आहेत युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नेक्स्ट. AIFF पुरस्कार 2025 मध्ये कोणाला वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून घोषित करण्यात आला? AIFF. यस. खालिद जमील, विशाल कैत, सुभाशिष बोस, सौम्या गुगलोथ. तर हे जो आन्सर आहे सुभाशिष बोस. चला. AIFF अवॉर्ड 2025 मेन्स प्लेअर ऑफ द इयर. मेन्स. नेक्स्ट. कोणी कोटा आणि पुरी येथील ग्रीनफील्ड विमानतळांना तत्वता मान्यता दिली आहे? ग्रीनफील्ड विमानतळ बनणाऱ्यांनी
कोटा आहे कुठं? कोटा आहे राजस्थानमध्ये आणि पुरी आहे जगन्नाथपुरी ओडिसामध्ये. राम मोहन नायडू किंजरू, नितीन गडकरी, पियुष गोयल, हरदीप सिंग पुरी. आता ह्याच्यातलं एव्हिएशन मिनिस्टर कोण आहे? यस, राम मोहन नायडू किंजारुपू यांनी म्हणजे हे दिलेले आहे, ग्रीनफील्ड ग्रांटेड प्रिन्सिपल यांनी हे केलेली आहे, आपल्याला परमिशन दिलेलं आहे. राम मोहन नायडू किंजरपू असं दिलं. भारतीय राष्ट्रीय जलमार्गांमधून माल वाहतूक वाढवण्यासाठी कोणी रेनूस लॉजिस्टिक्स इंडियासोबत सामंजस्य करार केलेला आहे? भारतीय रेल्वे, इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय नौवहन निगम, बंदरे, जहाज बांधणी आणि जल मंत्री मंत्रालय. तर हे इनलँड वॉटरवेज. आता ह्याच्यात थोडंफार लॉजिक लावा या प्रश्नात की रेनेस लॉजिस्टिक्स इंडिया टू एनहान्स कार्गो इंडियाज नॅशनल वॉटरवे. नावातच आहे ना, प्रश्नातच दिलेलं आहे की वॉटरवे आहे, म्हणजे कोणी रेनेन्स मालवाहतूक जलमार्ग, आणि इंडियन रेल्वेज जलमार्गाचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा तुम्हाला येऊ शकतो. पोर्ट्स आणि वॉटरवेज हे सगळं नाही, हे तर बंदर आणि विकासासाठी काम करतात. मग ऑथॉरिटी हे जे आहे इनलँड वॉटरवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया, कारण हे जे माल वाहतूक आहे ते इंटरनल इंडियामध्ये पोहोचवलं जाणार आहे. वाराणसीवरनं कोण बंगालला घेऊन जाते सामान, कोणतरी समजा इंटरनली जे आहेत मोठे मोठे नदी तिथून जे इनलँड वॉटरवेज होणार आहे तिकडल्या तिकडे हे करणार आहे की जर मुंबईवरनं जर बंगालला सामान जायचं तर त्याच हिशोबानं. इंडिया @2047 चार्ट्स रोडमॅप टू ग्लोबल इकॉनॉमिक लिडरशिप या पुस्तकाचे लेखक कोण आहे? रघुराम राजन, SP शर्मा, अरविंद पनगडिया, निर्मला सीतारामन. तर डायरेक्टली ह्याचा आन्सर आहे SP शर्मा. रघुराम राजन नाही आहेत. रघुराम राजन पूर्व RBI गव्हर्नर होते. अरविंद पनगडिया माझे 16वा वित्त अध्यक्ष होते, फायनान्स कमिशनचे अध्यक्ष आहे, ते स्वतः फायनान्स मिनिस्टर आहे. निर्मला सीतारामनजी. यस, SP शर्मा. इंडिया @2047 चार्ट्स रोडमॅप टू ग्लोबल इकॉनॉमिक लिडरशिप. चला नेक्स्ट. DPIITने भारतातील उत्पादन आणि नवोन्मेष परिसंस्थेला चालना देण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे? हेफेल इंडिया, सिमेन्स इंडिया, टाटा मोटर्स, बॉश इंडिया. ह्याचं योग्य उत्तर आहे हेफेल इंडिया. सिमेन्स हे इलेक्ट्रिक सगळं स्विचगार्ड हे सगळं बनवणारी कंपनी आहे, म्हणजे MCB असेल, MCCB असेल, RCB हे सगळं बनते. टाटा मोटर्स बघू शकता, ट्रॅक्टर असेल, टाटाच्या मोठ्या मोठ्या व्हेकल्स असतील, गाडी ते आहे. बॉश पण बघू शकता की एक अशीच कंपनी आहे. बॉश काय प्रोडक्ट आहे मला शक्यतो लक्षात येत नाही की बॉश बनवते काय, पण इंडियाचं मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन इकोसिस्टमसाठी हेफेल इंडियाला आपण पार्टनर केले. बॉश मला वाटतं FMCG कंपनी आहे, जे आपल्या वेगवेगळे बघू शकता की डेली रेग्युलर यूज जे आहेत ते म्हणजे लहान पोरांचे पावडर असतील आणि हे सर्व त्याच्यात इंडस्ट्रीमध्ये आहेत कदाचित. स्मार्ट पाणी पुरवठा आणि जोडणीसाठी कोणत्या राज्याने संचारी कावेरी आणि सरला कावेरी उपक्रम सुरू केला आहे? आता कावेरी बघू शकता नदींचे नाव आहे. मग कावेरी नदी कुठल्या राज्यात आहे पहिले ते बघा. सर्वात पहिले तर महाराष्ट्रात नाही आहे, आंध्र प्रदेशचा पण काय संबंध येत नाही. मग आता राहिले दोन, तमिळनाडू आणि कर्नाटक. आता काय संचारी कावेरी आणि सरला कावेरी, म्हणजे हे असे असणार की कावेरीचं जे उगमस्थान आहे तिथूनच ते काहीतरी सुरू करतील ना डायरेक्टली. जर मग कावेरीचं उगमस्थान ब्रह्मगिरी टेकडी आहे कुठे? कर्नाटकमध्ये. मग इट इज हाय चान्सेस की आन्सर यस, कर्नाटकच आन्सर आहे. कारण जर समजा नदी कर्नाटकमधनं तमिळनाडूला जाते, मग ऑलरेडी जर समजा जर तमिळनाडूने ही योजना मांडली की आपण कावेरीचं थोडं पाणी अडवून आणि वेगवेगळं कृषीसाठी आपण पाणी देणार आहोत, पण इकडं पाणी पोचलं पाहिजे ना. कर्नाटकच बोललं की आम्ही थोडं पाणी अडवून ठेवणार, तर मग हे स्कीम फेल जाणार. म्हणून कर्नाटकने पाणी अडवण्यासाठीच एक प्रकारे ही स्कीम कर्नाटकमध्ये लागू केलेली आहे. सो दॅट तमिळनाडू बोलणार आम्हाला कमी पाणी येत आहे, तर ते सांगणार नाही आम्ही आमच्या कृषी आणि या सर्वांसाठी आम्ही पाणी वापरतोय. आणि पाण्यावर पण भरपूर इश्यू अंतर्गत राज्यामध्ये चाललेला असतो. 9 मे 2025 रोजी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरू केलेले कृषी नवोपक्रम आणि डिजिटल कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा उपक्रमाचे नाव काय? UP ॲग्री स्किल, AI प्रज्ञा आणि UP ॲग्री, UP स्मार्ट फार्मिंग, डिजिटल कृषी आणि AI स्किल इंडिया. तर हे आहे AI प्रज्ञा आणि UP ॲग्रीज. कुठेतरी महाराष्ट्रात क्राईम रेट्स पण कमी झालं पाहिजे, आपल्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी भेटलं पाहिजे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्य प्रगती होणं गरजेचं आहे. सो दॅट तिथून स्थलांतर होऊ नये आपल्या राज्यात, आणि मग आपल्याच राज्यातले जे आपले जे नोकरी आहेत ते जाऊ नये. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट तेच आहे आपल्याला की ते राज्य थोडे डेव्हलप झाले पाहिजेत.
आणि भारत स्वतंत्र होऊन एवढ्या वर्षी झाला, सगळे बघू शकता उत्तर प्रदेशमधले मोस्ट ऑफ द जे प्रधानमंत्री राहिलेले आहेत ते उत्तर प्रदेशमध्ये राहिलेले आहेत आणि तोच राज्य थोडा बॅकवर्ड राहिलेला आहे. महाराष्ट्राला कधीच चान्स दिला नाही सेंट्रलनी कधी पण महाराष्ट्राच्या नेत्याला वर जाण्याला, पण बघू शकता महाराष्ट्र किती प्रगत राज्य आहे. येस, कारण जेव्हा आपण महाराष्ट्राचे कुठलं पण राजकारणी दिल्लीत असतो तेव्हा ते पक्ष विसरून ते महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी कामं केले जातात तिकडं. येस, तो एक विजन आहे. म्हणून बोलतो की महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा वारसा जपणारा महाराष्ट्र आहे. आणि कुठेतरी बघू शकता आता त्या महाराष्ट्राच्या एकतेला कुठेतरी हे पाडण्याचं म्हणजे सेंट्रलकडून इथून पूर्वी पण प्रेशर येत गेलेत. म्हणजे आत्ताच नाही, जर काँग्रेसचं सरकार होतं तिथून पण असंच झालेलं आहे. यशवंतराव चव्हाण जे मेन लीडर होते की ते पंतप्रधान झाले पाहिजे होते, त्यांना उपपंतप्रधान करण्यात आलं. त्याच्यानंतर शरद पवार जे साहेब आहेत, पवार साहेब, ते पण ते कॅन्डिडेट होते पण त्यांना पण साईडला करण्यात आलं. नितीन गडकरी साहेब पण होते, त्यांना पण साईड. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राबरोबर एक सेंट्रलकडून आपल्याला बघू शकता की दुजाभाव झालेला आहे. 14 मे 2025 पासून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नालसा कार्यकारी अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डी.वाय. चंद्रचूड, संजीव खन्ना, न्यायमूर्ती सूर्यकांत, बी.आर. गवाई. बी.आर. गवाई सध्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत. संजीव खन्ना लोकपाल. चंद्रचूड यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. राहिला कोण? सूर्यकांत, न्यायमूर्ती सूर्यकांत. येस, आणि हे सेकंड मोस्ट सिनियर जज असतात, सेकंड सिनियर जज. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की भूषण रामकृष्ण गवाई हे रिटायर्ड होतील तर चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत बनतील, जर ते त्या एलिजिबलमध्ये असेल, 65 वर्षाच्या वयाच्या कमी आणि सर्व जर हे कंप्लीट करत असेल तर एलिजिबिलिटी. कोणत्या कंपनीने स्टार्टअप्स ॲक्सेलरेटर AI फर्स्ट इंडिया सादर केले आहे? मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, गुगल, फेसबुक. ह्या सगळ्या बघू शकता सिरीजमध्ये मी शिकवले की गुगलनी काय केलं, मायक्रोसॉफ्टनी काय केले, वेगवेगळ्या कंपनीनी काय काय केले. म्हणून हे एकत्रच बघू शकता की आपण एक लेक्चर घेऊन आहोत, त्यात मी मोठ्या मोठ्या कंपनीने काय काय योजना कोणासोबत केल्या आपण बघणार आहोत. तर स्टार्टअप्स ॲक्सेलरेटर जे AI फर्स्ट आहे ते गुगल यांनी हे बघू शकता लॉन्च केलेलं आहे. येस, गुगल. चला नेक्स्ट. 2025च्या संयुक्त राष्ट्र वैशाख दिनाच्या संकल्पना थीम काय आहे? वैशाख दिन म्हणजे काय माहिती आहे काय? वैशाख दिन म्हणजे पौर्णिमा आपण बोलतो बुद्धिस्ट लँग्वेजमध्ये. म्हणजे मे महिन्यातली जी पौर्णिमा असते ना त्या दिवसाला आपण वैशाख दिन साजरा करतो. वैशाख दिन, संयुक्त राष्ट्र वैशाख दिन कधी साजरा होतो? मे महिन्यातली कुठली पण पौर्णिमा असेल, डेट फिक्स नाही पण पौर्णिमा फिक्स, त्या पौर्णिमेच्या डेटला आपण वैशाख डे साजरा करतो. त्याची थीम काय होती यावर्षीची? उत्तम जगतासाठी शांतता आणि हे इंग्लिशमध्ये वाचूया कारण तेच येतात. पीस अँड हार्मोनी फॉर अ बेटर वर्ल्ड, बुद्धिस्ट इन्साइट फॉर वर्ल्ड पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, युनिटी फॉर ग्लोबल सस्टेनेबिलिटी अँड पीस, बुद्धिस्ट अप्रोच टू युनिटी अँड इन्कल्सेटिव्ह फॉर ह्युमन डिग्निटी. आणि ह्याचं हे आहे की बुद्धिस्ट इन्साइट फॉर वर्ल्ड पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट, जागतिक शांतता आणि शाश्वत विकासासाठी बौद्ध अंतर्दृष्टी. आणि व्हिएतनाम हा देशात मला वाटतं हा साजरा केला जातो कारण जे बुद्धिस्ट कंट्रीज आहेत तिथेच आपल्या बघू शकता साजरा केला जातो. बुद्धिस्टमध्ये पण मध्ये 2 प्रकार आहे की मग ते थोडं आर्ट अँड लिटरेचरमध्ये पण बऱ्याच येतात की महाराष्ट्र नाही पण भारताचे बुद्धिझम, चायना असेल, व्हिएतनाम आणि तिकडले बुद्धिझममध्ये बऱ्याच अंतर आहेत. म्हणजे असं तुम्ही जर नागालँड आणि अरुणाचल प्रदेश, इव्हन हिमाचल प्रदेश, धर्मशालाला तुम्ही जाणार तर तिकडले बघू शकता बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आणि इतर स्ट्रक्चर्स ते कसे आहेत, त्यांचं जे प्रॅक्टिसिंग आहे, वे ऑफ लिव्हिंग आहेत. बुद्धिस्ट मॉनेस्ट्रीमध्ये बघू शकता बुद्धिस्ट मॉन्क आहेत. इव्हन सारनाथला पण बघू शकता गेलात तर तिकडे बघू शकता की कसं प्रॅक्टिस करतात आणि जे त्यांचं जे मेन जे असतं फोकस ते पीसवर असतं, शांततेसाठी ते लोक हे करतात. मे 2025 मध्ये अरविंद श्रीवास्तव यांनी वित्त मंत्रालयाच्या कोणत्या विभागाचा सचिव पदाचा कारभार स्वीकारला आहे? आर्थिक व्यवहार विभाग, महसूल विभाग, खर्च विभाग, वित्तीय सेवा विभाग. तर याचं योग्य उत्तर आहे महसूल विभाग. येस. नेक्स्ट. कोणते जहाज नैऋत्य हिंद सागर प्रदेशातील परिचालन तैनाती अंतर्गत सेशल्समधील पोर्ट व्हिक्टोरिया येथे पोहोचले आहे? INS विक्रांत, हिंदी महासागर जहाज सागर, INS कलवरी, INS चेन्नई. यस, तर याचं आहे हिंदी महासागर जहाज सागर. लक्षात ठेवायचं लास्ट टाइम मी ते जे परिक्रमा सांगितलेलं की जे INS तारिणीमध्ये 2 महिला ऑफिसर आहे जी गोवावरनं सुरू झाली आणि पूर्ण जगाचं जी परिक्रमा करणार आहे ते पण मागच्या महिन्यात चर्चेत होतं कारण जी शिप आहे केप टाऊनला दक्षिण आफ्रिकेत पोहोचलेली होती आणि ते आता लास्ट त्याचं हे आहे दक्षिण आफ्रिके टू गोवा येणार आहे
आणि ती शिप यूज झालेली INS तारिणी. इथं पण लक्षात ठेवायची नाही, नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट हे भारत आहे. साऊथ वेस्ट म्हणजे ही दिशा जिथून आपल्याला मान्सून येतं. सेशल्स इथंच आहे. सेशल्सची राजधानी आहे ते पोर्ट विक्टोरिया. चला नेक्स्ट, जगातील पहिले ऊर्जा प्रसारण उद्यान बाबूजी वनमचे उद्घाटन कोणते करण्यात आले? बेंगलुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे. पुण्याला तर नाही झालं. जगातील फर्स्ट आहे, वर्ल्ड फर्स्ट एनर्जी ट्रान्समिशन, काल थिअरीमध्ये पण शिकवलेलं होतं. तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबाद. यस, हैदराबाद येथे बघू शकता हे उद्घाटन करण्यात आलेले आहे. नेक्स्ट, अंकुर भट्टाचार्य आणि अभिनंदन प्रदावधी या भारतीय जोडीने यूथ स्टार कंटेंडरमध्ये कोणत्या खेळात 19 वर्षाखालील मुलांच्या दुहेरीचे विजेतेपद जिंकले? बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, व्हॉलीबॉल. अंकुर भट्टाचार्य अँड अभिनंद प्रभावधी पुणे टेबल टेनिसचे खेळाडू आहेत. अनाहत सिंग मगाशी आपण चर्चा केली. अनाहत सिंग स्क्वॉशशी रिलेटेड आहेत, लक्षात ठेवायचे. स्क्वॉश गेम. भारताने देशातील ग्लोबल टाइम्स, शिन्हुआ न्यूज एजन्सी आणि TRT वर्ल्डचे पूर्वीचे नाव जे आहे अकाउंट का ब्लॉक केले? म्हणजे भारताने जे अकाउंट आहेत ग्लोबल टाइम्स आणि हे जे चायनाचे हे आहेत का अकाउंट हे केले? परवानगी विना आंतरराष्ट्रीय बातम्यांचे वृत्तांकन केल्यामुळे, एक्सच्या समुदाय मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्यामुळे, भारतात खोटा पाकिस्तानी प्रचार पसरवलेल्या आरोपाबद्दल, प्रतिस्पर्धी देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्याबद्दल. हा तर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन चला असू शकतो, आंतरराष्ट्रीय बातम्यांचं हे असं काय नसतं. बट ऑब्व्हियसली की पाकिस्तानच्या प्रोपोगंडा या सगळे न्यूज चॅनल हे करतायत, म्हणूनच भारताने यांना बॅन केलेलं आहे. यस. नेक्स्ट, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, नॅशनल TB एलिमिनेशन कार्यक्रम अंतर्गत जे TBचं टार्गेट आहे, लक्ष्य वर्ष हे एलिमिनेट करायचं काय टार्गेट आहे? 2030, 25, 27, 35. तर हे 2025च टार्गेट आहे ॲक्च्युली. आणि बरेच हे चर्चेमध्ये आहे की TB मुक्त भारत, देश जितेगा TB हारेगा, असं जे त्याचं वाक्य आहे, घोषवाक्य, त्या अंतर्गत 2025चा टार्गेट आहे. आणि हे कुठेतरी अचीव्ह झालेलं आहे. सध्या रिपोर्ट येईल मला वाटतं आता ऑगस्ट महिना सुरू आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रिपोर्ट येईल आणि एलिमिनेट हे झालेलं डिक्लेअर करतील. कोण विन द बॅटल ऑफ युअर माइंड, स्क्रोल लेस रीड मोर या पुस्तकाचे लेखक आहे? निरांजन हिरानंदानी, चेतन भगत, अमिताभ घोष, रीता राममूर्ती गुप्ता. विन द बॅटल ऑफ युअर माइंड, स्क्रॉल लेस रीड मोर, रीता राममूर्ती गुप्ता. लेखकवर प्रश्न येतात अँड दिस इज वन ऑफ द इम्पॉर्टंट चर्चेमध्ये होतं पुस्तक. नेक्स्ट, भारतात कोणत्या दिवशी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, नॅशनल टेक्नॉलॉजी डे सेलिब्रेट करतो? 10 मे, 11 मे, 12 मे, 14 मे. आणि हे आपल्याला माहीत असेल 11 मे. यस, 11 मेच का? तर ऑपरेशन शक्ती लक्षात ठेवायचं आहे. ऑपरेशन शक्ती काल आपण शिकलेलो. ऑपरेशन शक्ती 11 मे 1998. 2 घटना झालेल्या. पहिले तर अणु चाचणी, न्यूक्लिअर चाचणी, आणि त्याच्यानंतर हायफा 3 या कुठं नालसा का हायफा हे होतं, त्या विमानाचं बघू शकता उड्डाण झालेलं. हालसा 3 करून एक हे होतं. आणि त्या 2 गोष्टींना संघटित घेऊन अटल बिहारी वाजपेयी यांनी 11 मेला नॅशनल सायन्स टेक्नॉलॉजी डे म्हणजे राष्ट्रीय टेक्नॉलॉजी डे, तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला होता. सायन्स डे जे आहे, CV रमनचं जे बर्थ ॲनिव्हर्सरी आहे आणि रमन इफेक्ट 28 बघू शकता तिथं आपण साजरा करतो. 28 फेब्रुवारी करून हे आहे ते नॅशनल सायन्स डे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर CCPAने केलेल्या कारवाईचा उद्देश काय होता? बनावट उत्पादनाची विक्री, गैरमान्यताप्राप्त औषधांची विक्री, योग्य माहितीशिवाय वॉकी टॉकीची विक्री, गैरपरवानाकृत बंदुकांची विक्री. यस, योग्य माहितीशिवाय वॉकी टॉकीची विक्री. कारण काय होतं, वॉकी टॉकी हे फ्रिक्वेन्सीवर काम करतात आणि मग ह्याच्यावरनं बरेच इश्यू येऊ शकतो. म्हणजे आपण ती फ्रिक्वेन्सी हे केली तर आता सध्या मुंबई पोलीस जे यूज करते, मग त्याच्यात पण आपण हे करू शकतो हेरफार. आणि हे कुठेतरी इश्यू भरपूर हे आहेत वॉकी टॉकीचे. आणि सेट ऑफ बिफोर माहितीशिवाय मग एक फ्रिक्वेन्सीला सेट असतात वॉकी. म्हणजे मॅक्झिमम हे सध्या महाराष्ट्रात पण बरेच लोक यूज करतात कामाच्या आणि इव्हेंट मॅनेजमेंट आणि कंपनीज आहे. पण जर त्याची माहितीच नसेल आणि माहितीशिवाय विकणं हे चुकीचं आहे.
म्हणजे नेमकं काय विकतात ते पण नाही माहीत ना. म्हणजे जर समजा दहशतवाद्यावाल्यांनी पाठवलेलं आहे तेच आपण हे करतोय आणि इथं डिकोड काहीतरी केलं जातंय. म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा असल्यामुळे CCPAने ॲक्शन घेतलेलं आहे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर. ई-कॉमर्स म्हणजे जसं Amazon, फ्लिपकार्ट, ब्लिंकिट, झेप्टो हे जेवढे आहेत जे डिलिव्हरी देतात त्यांना ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आपण बोलतो. कोणत्या मंत्रालयाने OTT आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसाठी पाकिस्तानातील कंटेंट बंद करण्याचा सल्ला दिला आहे? परराष्ट्र मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय. डायरेक्टली आहे की हे आलं माहिती व प्रसारण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. येस. चला नेक्स्ट त्याच्यावर जाऊ. इंडो पॅसिफिक लॉजिस्टिक्स नेटवर्क लॉन्च करण्यासाठी क्वाडचा टेबल टॉप सराव कुठे आयोजित करण्यात आला होता? नवी दिल्ली, टोकियो, होनोलुलू, कॅनबेरा. येस, ह्याचं योग्य उत्तर आहे होनोलुलू. येस, होनोलुलू. चला, हे देशाचं नाव आहे ॲक्च्युली होनोलुलू. होनोलुलू ना, सिटीचंच नाव आहे, सिटीचं. येस, देशाचं नाही, सिटीचं नाव आहे. नुकतेच चर्चेत असलेल्या OIC म्हणजे काय? ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशन, अर्थात इस्लामिक सहकार्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? अबुधाबी UAE, जेद्दा सौदी अरेबिया, तेहरान इराण, कैरो इजिप्त. येस, जेद्दा सौदी अरेबिया. आणि सौदी अरेबियामध्येच बघू शकता जेद्दामध्ये जे ग्रँड प्रिक्स झालेलं लास्ट टाइम पण डिस्कस केलं की ऑस्कर करून एक जे हे ऑस्ट्रेलियाचे ग्रँड प्रिक्स म्हणजे फॉर्म्युला 1 ड्रायव्हर आहेत त्यांनी जे ग्रँड प्रिक्स जिंकलेली मागच्या महिन्यात आपण केलेलं. 2022ला असा प्रश्न होता राज्यसेवेत की सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स कोणी जिंकलं? त्याच्यात पहिला लुईस हॅमिल्टन आयोगाने आन्सर दिला आणि सेकंड आन्सर की ते मॅक्स वेस्टॅपेन करण्यात आलं. मग म्हणून बघू शकता की सौदी जे ग्रँड प्रिक्स आहे तो कुठेतरी विचारला जातो प्रश्न. आणि OICचं फक्त लक्षात ठेवा, OIC जे इस्लामिक कॉर्पोरेशन आहे म्हणजे इस्लामिक जेवढे इस्लामिक देश आहेत मिडल ईस्टचे सर्व त्यांचा मिळून एक कॉर्पोरेशन आहे. त्यात पाकिस्तान पण आहे, अफगाणिस्तान पण आहे, इराण पण आहे, त्याच्यानंतर इराक पण आहे. ह्या सर्व देश आहे, सौदी असेल, सिरिया असेल, ह्या सर्व देशांचा एक समूह आहे. आणि मॅक्झिमम ते हे आहे की ह्याच देशामध्ये मॅक्झिमम ऑइल, क्रूड ऑइल आपल्याला भेटतं, आपण हे बघतो. कोणत्या कंपनीने आंध्र प्रदेश राज्यात भारतातील सर्वात मोठे क्वांटम कम्प्युटिंग हब बांधण्यासाठी IBM सोबत भागीदारी केली आहे? TCS, विप्रो, ॲपल, नोकिया. येस, TCS. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने IBM सोबत करार केलेला आहे इंडियाज लार्जेस्ट क्वांटम कम्प्युटिंग हब तयार करण्यासाठी. चला, क्लिअर. नेक्स्ट, महाराष्ट्र दिन आणि गुजरात दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? सोपा आहे, हा चुकल्यावर तुम्ही आत्महत्या केली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. 1 मे, 2 मे, 3 मे, 4 मे. हा प्रश्न माहीत नसेल तर तुम्ही मला वाटतं विष खाऊन मरावा असं. 1 मे महाराष्ट्र दिवस. सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन. लक्षात ठेवायचं आहे, उपमुख्यमंत्री 2 आहेत, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार. हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रात सध्या किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत, तालुके 355, प्रशासकीय विभाग 6 प्रशासकीय विभाग. त्याच्यानंतर तेच 2011च्या सेन्ससचा जेवढा डेटा असेल महाराष्ट्राबद्दल तो आपल्याला बघू शकता पाठ करून ठेवायचा आहे, येऊ शकतो. त्याच्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिवस कधी स्थापना झाली महाराष्ट्राची, कुठल्या वर्षी? 1960. म्हणजे हा कितवा आहे? 65वा स्थापना दिवस आपण साजरा केलेला आहे. मग त्याच्या पहिले जे होतं की बॉम्बे म्हणून राज्य होतं, त्या बॉम्बेमध्ये गुजरात आणि महाराष्ट्र हे 2 होतं. म्हणजे महाराष्ट्राला वेगळं केलं म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते पूर्वी आणि त्या महाराष्ट्र आणि गुजरातला आपण बॉम्बे प्रांत बोलायचो. आणि हे कधी सेट झालं? हे जे 1956चं हे होतं स्टेट रिऑर्गनायझेशन, ते 1 नोव्हेंबर 1956ला बॉम्बे राज्य बनवण्यात आलं होतं. आता तेव्हाच आहे की महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र होते. आता 1947च्या पहिलेचा बॉम्बे कसा होता? 1947च्या पहिलेच्या बॉम्बेमध्ये पाकिस्तानचा पण काहीतरी भाग होता, बलुचिस्तान आणि हे सगळं, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर 56 नंतर मग मागणी वाढू लागली, संयुक्त महाराष्ट्र लढा झाला, हुतात्मा झाले आणि बरेचसांनी मग बघू शकता संघर्ष केल्यानंतर 1 मे बघू शकता 1960 रोजी बघू शकता महाराष्ट्र वेगळा करण्यात आला आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा बघू शकता की जे बडे करून जे आडनाव आहे त्यांनी जे हे केलेलं होतं, लक्षात ठेवायचे, राजा बडे करून ते आडनाव आहे. तसेच मराठीला राज्यभाषेचा अभिजित भाषेचा दर्जा देखील दिलेला आहे मागच्या वर्षी 2024मध्ये 3 ऑक्टोबर मला वाटते 3 ऑक्टोबर. आणि त्यालाच कुठंतरी आत्ताच निर्णय झाला आहे जुलैमध्ये की त्याला ॲज अ लँग्वेज डे म्हणून आपण साजरा करणार आहोत.
पण ते जुलै महिन्याचे जे असेल आपण घेऊन येऊ करंट अफेअर्स. भारताचे 52वे सरन्यायाधीश कोण आहेत? के.जे. बालकृष्णन, संजीव खन्ना, बी.आर. गवाई, डी.वाय. चंद्रचूड. मी बोललो डी.वाय. चंद्रचूड रिटायर्ड झाले, संजीव खन्ना लोकपाल आहेत, के.जे. बालकृष्ण आणि बी.आर. गवाई तर आन्सर आहेत सरन्यायाधीश भूषण रामचंद्र गवाई. मागच्या महिन्याच्या ह्याच्यात पण केलेलं होतं, आत्ता पण करतोय, कारण मागच्या महिन्यात नियुक्ती झालेली, या वेळेला त्यांनी प्रॉपरली शपथ घेतलेली आहे. यस. चला नेक्स्ट. कोणत्या देशाने ऊर्जा, खाणकाम आणि संरक्षण क्षेत्राचा समावेश असलेल्या आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे? US आणि सौदी अरेबिया, US UAE, US भारत, US आणि चीन. कोणत्या देशाने ऊर्जा, खाणकाम आणि संरक्षणासाठी? US आणि सौदी अरेबिया. चला, हेच दोन देश आहेत की बरेच वाटाघाटी आणि पैशांचे संबंध असतात, US आणि सौदी अरेबिया. आणि डिफेन्स सेक्टर सर्वात जास्ती जे शस्त्र पण आयात करतो ते सौदी अरेबियाच आहे. एकतरी आत्ताचा सध्याचा जर डेटा बघितला तर युक्रेन आहे, त्याच्यानंतर भारत आहे, पण सौदी पण कमी नाही आहे, जास्त हे करत राहतं. कोणत्या देशाने 2050 पर्यंत स्थानिक अन्न उत्पादन आणि लवचिकता वाढवण्याच्या उद्देशाने $1.4 अब्ज ची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे? भारत, इस्रायल, अमेरिका, ऑस्ट्रेलिया. 1.4 मिलियन नॅशनल फूड सिक्युरिटी प्लॅन. फूड सिक्युरिटी प्लॅन हे आहे इस्रायल. भारतात ऑलरेडी आहे जे PDS सिस्टम आपण बोलतो, रेशनिंग आणि हे सर्व कोविड नंतर हे सर्व सुरू झालेलं होतं. म्हणजे मॅक्झिमम की जे धान्य आपण जे देतोय 5-5 किलो प्रति व्यक्ती, तसं अन्न सुरक्षा योजना आता इस्रायल पण राबवतोय. राजनाथ सिंग यांनी कोणत्या ठिकाणी ब्रह्मोस एरोस्पेस चाचणी सुविधेचे उद्घाटन केले? नवी दिल्ली, मुंबई, लखनौ, बेंगळुरू. ऑपरेशन सिंदूर झालं. ऑपरेशन सिंदूर नंतर बघू शकता की ब्रह्मोस मिसाईल पण चर्चेत होतं. आणि ब्रह्मोस मिसाईलचं बघू शकता ते 80 ते 100 मिसाईल कुठे बनवण्यात जाणार आहे? जसं मी सांगितलं की उत्तर भारतातील हे राज्य विकसित झाले पाहिजेत, दॅट इज लखनौ. आणि ब्रह्मोस हे जे मिसाईल आहे, ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मॉस्कोवास नदी या दोन्हीच्या ह्याच्यावरनं आपण नाव घेण्यात आलेले आहे. आणि भारत आणि रशियाची टेक्नॉलॉजी भेटून आपण हे मिसाईल बनवतो. आणि लखनौमध्ये आता त्याचं प्लांट सुरू करण्यात आले आहे, जिथे 80 ते 100 ब्रह्मोस मिसाईल प्रतिवर्षी बनणार आहेत. येस. नेक्स्ट. नेपाळमध्ये कोणत्या ठिकाणी 10वे आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे उद्घाटन झाले? काठमांडू, पोखरा, भ्रुकुटी मंडप, ललितपूर. यस, तर हे जे योग्य उत्तर आहे भ्रुकुटी मंडप. इंटरनॅशनल ट्रेड फेअर लक्षात ठेवायचं, इंटरनॅशनल ट्रेड फेअर. चला नेक्स्ट. शेतकऱ्यांना नवोपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या देशव्यापी मोहिमेचे नाव काय आहे? शेतकऱ्यांना हे ठेवले आहे एकदम ह्याच्यावर. कृषी विकास अभियान, विकसित कृषी संकल्प अभियान, किसान क्रांती अभियान, हरित क्रांती मोहीम. तर हे जे योग्य आहे विकसित कृषी संकल्प अभियान. विकसित कृषी संकल्प अभियान. मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि हे सर्व यूज करून शेतकऱ्यांना कुठेतरी ग्रो करण्याचं आपण हे करतोय. यंदाचा जागतिक रेड क्रॉस डे क्रेसेंट दिनाची संकल्पना काय आहे? टुगेदर फॉर ह्युमॅनिटी, होप अँड हिलिंग, कीपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह, युनायटेड इन क्रायसिस. तर रेड क्रॉस डे जागतिक जे आहे थीम वर्ल्ड रेड क्रॉस डेची, तर कीपिंग ह्युमॅनिटी अलाइव्ह, मानवता जीवन ठेवणे. मे महिन्यात भरपूर सारे दिवस साजरा केलेले आहे, त्याच्यातलाच हा एक दिवस. चला. दरवर्षी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्रनाथ जयंती साजरी केली जाते. ती कोणत्या दिवशी साजरी केली जाते? 5 मे, 6 मे, 7 मे, 8 मे. रवींद्रनाथ टागोर. यस, 7 मे. 7 मेला बघू शकता रवींद्रनाथ टागोर. 7 मेलाच काय झालं, तमिळनाडू यांनी व्यापारी दिवस म्हणून घोषित केलेला होता. तो 7 मे नव्हता, तो 5 मे होता. कन्फ्यूज करतोय मी. 7 मेला ऑपरेशन सिंदूर झालेलं आहे, लक्षात ठेवा. 7 मेला रवींद्रनाथ टागोर जे आहेत ते पहिला त्यांना जे बघू शकता जे नोबेल पुरस्कार भेटलेला होता. नोबेल पुरस्कार लिटरेचरसाठी 1900 मला वाटतं 11 का 13 मध्ये काहीतरी आहे. डेट कन्फर्म करेल मी, नोबेल पुरस्कार एकदा घेऊन येईल. रवींद्रनाथ टागोर असेल, मग ते CV रमनला भेटला, मदर टेरेसा असतील, या सर्वांना बघू शकता. यस, पीस प्राइज नाही, लिटरेचरवर भेटलेला. कोण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्यांदा विजय झाले आहेत? पीटर डटन, स्कॉट मॉरिसन, अँथोनी अल्बॅनिस, केविन रूड. यस, इट इज अँथोनी अल्बॅनिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान. लक्षात ठेवायचं, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून अँथोनी अल्बॅनिस. नेक्स्ट.
ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष, ब्रिक्स चेंबर ऑफचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हरवंश चावला, नरेंद्र मोदी, अशोक लवासा, निधी तिवारी. डायरेक्ट आन्सर बघूया ह्याचं, हरवंश चावला. ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. यस, लक्षात राहील. चला नेक्स्ट. मे 2025 नुसार कोणत्या राज्याने, केंद्रशासित प्रदेशाने वायू प्रदूषण सामना करण्यासाठी क्लाउड सीडिंग चाचणी मान्यता दिली आहे? दिल्ली, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश. आता हे बघू शकता, क्लाउड सीडिंग ट्रायल्स टू कॉम्बॅट एअर पोल्युशन. सर्वात जास्त एअर पोल्युशन कुठे आहे? तिथंच असणार. यस, दिल्ली. सर्वात खराब हवा. क्लाउड सीडिंग त्याच्यानंतर बघू शकता आर्टिफिशियल रेन पाडला जाणार. क्लाउड सीडिंगचा प्रोजेक्ट असल्यानंतर आर्टिफिशियल रेननी मग काय होतं, थोडं पोल्युशन कमी येऊन जातो. यस. 127. सीबीआय संचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवण्यात आला आहे? रणजित सिन्हा, आलोक वर्मा, प्रवीण सूद, सीबी नायर. तर याचं योग्य उत्तर आहे प्रवीण सूद. यस, सीबीआयचे डायरेक्टर म्हणून प्रवीण सूदला बनवण्यात आलेले आहे. चला, याद्वारे बघू शकता की जे 60-62 प्रश्न जे असतील ते 1 ते 15 मेचे आपण कव्हर केलेले आहे. आता नेक्स्ट लेक्चर जे असणार पुढच्या आठवड्यात 16 ते 31 मे आपण कव्हर करणार आहोत. प्रत्येक शनिवारी जी थिअरी असते आणि संडेला जसं झालं ते MCQs असतात. अशा प्रकारे प्रत्येक महिन्याचं आपण बघू शकता 15-15 दिवसाच्या हिशोबानं चाललेलं आहे. आणि जी येणाऱ्या परीक्षा आहेत त्यात ह्या सगळ्या इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत. मला वाटतं तुम्ही जर चालू घडामोडीचा अभ्यास केलाच नसेल, सुरूच केला नसेल, या तर फर्स्ट अटेम्प्ट देत आहे MPSCचा, ॲज अ सेकंड अटेम्प्ट आणि कॉलेजमध्ये आहे तरी पण तुम्ही अटेम्प्ट देत आहे, तर मला वाटतं डायरेक्टली तुम्ही हे सर्व लेक्चरची जी प्लेलिस्ट आहे ते तुम्ही बघू शकता आणि पेपरला जावा. निश्चित ह्याच्यातनं प्रश्न येण्याची मी गॅरंटी देतो. चला, मग आजचा लेक्चर आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.